काशी पितांबर
माझे म्हणे माझे तुलसी हार तुलसी हार राधे पिया तुलसी हार राधे पिया सोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने
माझी टोपी कुठे देऊन टाका त्याला राहू देऊ से बड़ रेणा बोले जयाची वारी सोन्याचा पिंपळ वारी सोन्याचा पिंपळ ऐसे बळ रेणा बोले काय नवे महाराज ते काय नवे महाराज हरे पाहि बीज शुद्ध अंगी घातले मुक्ती गवाजे घातले मुक्ती गवाजे घातले मानि वैष्णवा पायन महाराज पायन वे महाराज पाय वेद शुद्ध अंगी मने देते सुखा खाय उन्हें मने देते सुखा खाय उन्हें समाधानी चित्ताचिया मने देते
सुखदाय मने तेते सुखदाय मने तेते सुखदाय समाधानि चित्तास्य जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अरे सोन्याचा पिंपळ दयाची सोन्याचा पिंपळ दयाची दारी, सोन्याचा पिंपळ दयाची दारी, सोन्याचा पिंपळ दयाची दारी, सोन्याचा पिंपळ शुद्ध
जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताचिया, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परम कृपाशीर्वादाने एका औचित्यपूर्ण असणाऱ्या प्रसंगाचा औचित्यपूर्ण प्रसंग योग साधून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा पंचदिनी उत्सव, या उत्सवातील आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा, पारमार्थिक सुकृताचा संचय संभार कदाचित पाठीमागे असल्यामुळे महद्भाग्याने मला ही सेवा प्राप्त झाली. उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील धरणे कर्यास उपदेश या प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर उद्धृत केला असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या धरणे कर्याला ज्ञानोबारायांचा ऐश्वर्य, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असणारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम प्रभुत्वाने संपन्न असणारी शक्ती, ज्ञानोबारायांचं औदार्य, ज्ञानोबारायांचं संघटन कौशल्य हे सगळं सांगून तो तिथं समाधानाने राहा असा त्याला उपदेश करतात. विठ्ठल अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. परमार्थाच्या धनाने संपन्न असणाऱ्या महान राष्ट्रात अर्थात महाराष्ट्रात जन्म मिळाला. हा आपला दुसरा योग आहे. आणि ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचं अधिष्ठान असणाऱ्या वारकरी संप्रदायाचे आपण पायिक झालो, हे आपलं 3रं भाग्य आहे. भाग्याचा असणारा त्रिवेणी संगम आपल्या जीवनामध्ये आला.
म्हणून या बाबतीमध्ये आपली तुलना जगात कोणत्याही व्यक्तीच्या बरोबर होऊ शकत नाही. ज्यांचं या कार्यक्रमामध्ये 5व्या दिवशी कीर्तन आहे असे आमचे गुरुवारे डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा पाठामध्ये सांगत असतात, परमार्थातल्या भाग्यवान असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक व्यवहारातले माणसं कधीच करत नसतात. किंबहुना व्यवहारातल्या लोकांनी आपलं कौतुक करावं अशी पारमार्थिक व्यक्तीने अपेक्षा ठेवूच नये. कारण परमार्थातला व्यक्ती हा रत्न असतो. त्या रत्नाची ज्याला पारख ते रत्न पारखी त्याचं नक्की कौतुक करतील. आणि परमार्थातल्या रत्नाने व्यवहारातल्या गाजर पारखी लोकांकडून अपेक्षा करू नये. विठाला परमार्थातल्या व्यक्तीचं व्यवहारातली माणसं कौतुक करणार नाही. पण याचा अर्थ परमार्थिक व्यक्ती कमी असतो असा अधिकार नाहीये. आपला भारत देशात जन्म आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आपला भारत देश या नावात त्या देशाचा गौरव आहे. बघा, भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममान होणारा. या भारत देशातला व्यक्ती जर जन्माला आला तर तो कोणत्या ना कोणत्या का प्रसंगाने होईना आध्यात्म ज्ञानामध्ये रममान होणारच आहे. म्हणून याला भारत म्हणतात. भोरत नाही, भोगात रत नाही, ज्ञानात रत आहे. विठाला विठाला भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्यातही पुन्हा महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. माऊली सांगून जातो, महाराष्ट्रातल्या लोकांना बरं का कुळकर बाबा, महाराष्ट्रातल्या लोकांना ताल चांगला असतो. सहज सांगून जातो, आम्ही आत्ता पाठीमागच्या महिन्यामध्ये जगन्नाथ धामाला गेलो होतो, जगन्नाथपुरीला, आणि मंदिरामध्ये भजन सुरू होतं. आता आम्ही 20-25 जण दर्शन बारीला लागलो. आता ते ओडिसा प्रांतातलं जरी भजन होतं पण ठेका आमचा बरोबर होता. विठाला विठाला महाराष्ट्रातल्या व्यक्तीला तालात टाळी वाजवावी शिकावं लागत नाही. तो कीर्तनात जरी बसला तर तालात टाळी वाजवतो. पाहिजे का? विठाला आणि सगळ्यात भाग्यवान आपण तिसऱ्या गोष्टीने आहोत. कदाचित 750 वर्षापूर्वी जर आपला जन्म थोडं कमी करावाच 750 वर्षापूर्वी जर आपला जन्म झाला असता तर ज्ञानोबारायांचे वाङ्मयीन तनू अर्थात ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, नामदेवरायांची अभंग गाथा, सकल संतांची सगळी संत वाणी आपल्याला वाचण्याकरताही मिळाली नसती. म्हणून आपला 750 वर्षापूर्वी जन्म झाला नाही हे फार चांगलं झालं. आणि देवाची आपल्यावर फार मोठी कृपा आहे की मागच्या महामारीतून आपण वाचून आलो. वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बहुतेक देवाला असं वाटलं असेल की ही मंडळी माझ्या ज्ञानोबारायांचा 750वा सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव आणि भगवती ज्ञानेश्वरीची जयंती उत्साहात साजरी करतील म्हणून तुम्हाला जिवंत ठेवलंय. विठाला विठाला एवढं भाग्य जर आपल्या वाट्याला आलं असेल तर आमचे गुरुरे डॉक्टर बाबा सांगत असतात, लोकांनी आपलं कौतुक करावे याची वाटच पाहू नये. आपणच मस्तपैकी आरती लावावी आणि आपणच आपल्याला ओळून घ्यावं. विठाला श्री भोलेश्वर प्रतिष्ठान, श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आपण सादरीकरण करत आहात. दरवर्षी हा 1 दिवसीय उत्सव संपन्न होतो आहे. ज्ञानोबारांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये गीता लिहोनी वाहले पुस्तक मिशे
अशी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी बघा. गीता नावाचा ग्रंथ लिहून काढायचा, कारण मागच्या काळामध्ये छपाई व्यवस्था नसायची. ज्याचं हस्ताक्षर चांगलं आहे, आम्हाला शाळेमध्ये सुविचार होता, सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे, माझं चांगलं आहे, विठ्ठल विठ्ठल. प्राचीन काळात ज्याचं हस्ताक्षर चांगलं आहे त्याच्याकडून ग्रंथ उतरवून घेण्याचं कार्य केलं जायचं. अमृत महाराज, माझ्याकडे ज्ञानेश्वरीमध्ये एक कागद आहे, बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे तो, जुन्या संस्थेमध्ये मला तो सापडला स्वच्छता करता करता, छोटासा आकाराचा, पण 6व्या अध्यायातला त्यामध्ये श्लोक लिहिलेला आहे, जुन्या काळातलं बरं लिहिलेला, मी जतन करून ठेवला आहे, तुम्हाला दाखवेन, देणार नाही, विठ्ठल विठ्ठल. जुन्या काळामध्ये ग्रंथ उतरवून घेतला जायचा, पण त्यामध्ये सुद्धा प्रामाणिक व्यक्ती पाहिजे बरं, नाही तर काही काही लोकांनी ग्रंथ लिहिता लिहिता स्वतःच्या ओव्या त्यामध्ये घातल्या. आणि म्हणून नाथ महाराजांना श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी गीता अत्यादरे ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली, शुद्ध करावी लागली. बहुकाळ पर्वणे गोमटे भाद्रपद मास कपिला षष्टी प्रतिष्ठाने गोदा तटी लेखन कामाठी संपूर्ण झाली. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यानंतर जवळपास 287 वर्षांनी पुन्हा ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करावं लागलं, कारण लोकांनी उतरविता स्वतःचं काही त्याचं चिंतन टाकलं होतं. जसे काही नवीन विद्यार्थी एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकतात आणि हा विठ्ठल विठ्ठल, नाथ महाराजांनी ते परिष्करण केलं आणि तेव्हापासून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मान्य केला जातो. हे ग्रंथ आपल्या वाट्याला आले ना, आपण सगळे भाग्यवान आहोत. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला व्यक्ती ज्याची मातृभाषा मराठी आहे त्याने ज्ञानेश्वरी समजल्याशिवाय मरू नये, विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्वांच्या करता आणखीन एक गोष्ट सांगतो. आळंदीमध्ये तमिळनाडू भागातला एक शास्त्रज्ञ व्यक्ती आलेला आहे. काय ज्ञानेश्वरीचं त्याच्यावर प्रेम असेल, ज्ञानेश्वरीनं त्याला आकृष्ट केलंय. मराठी भाषा कळत नाही, इंग्रजी भाषेमध्ये निष्णात आहे. ऐका, काय अडचण आहे का? नाही ना? लहान मुलं असेल तर त्यांना खेळू द्या, आपण आपला खेळ करू, विठ्ठल विठ्ठल. या प्रांतात जरी आले तर चांगली गोष्ट आहे. तामिळनाडू भागातला जन्म आहे, मराठी मातृभाषा कळत नाही, पण ज्ञानेश्वरीचं आकर्षण त्या व्यक्तीला इथं खेचून घेऊन आलं. जवळपास 3-4 वर्ष त्यांनी काढले. चौरंगीनाथ महाराज काही दिवस घाटावरच काढले, ओळखच नाही ना आणि भाषा नाही बोलता येत, सांगणार काय. पण ज्ञानोबारायांची कृपा आहे. आजान वृक्षाखाली सेवा करता करता ते डॉक्टर बाबांच्या पाठाला येऊ लागले. आता डॉक्टर बाबा म्हणजे डॉक्टरच आहेत. अगोदरचे त्यांचा कोर्स झालेला, इंग्रजी चांगलं बोलतात. आणि मग तुम्हाला पाहायचं असलं थोडं बाबांना करा विनंती, बोलते ना थोडंसं इंग्रजी. बाबा माझं नाव सांगू नका, विठ्ठल विठ्ठल. ते पाठात इंग्रजी बोलतात 2 जण. मला इंग्रजी बोलता येत नाही पण कळतं, तेवढा शिकलेला आहे मी. मग आडानी समजाने म्हणून सांगितलं. माझं D.Ed एका मार्कानं हुकलं हो, विठ्ठल विठ्ठल. पण खरा बाबा मला त्याचा खेद नाही. जर D.Ed झाला असतं शाळेतले सांभाळावे लागले असते. आता धर्मशाळेतले, विठ्ठल विठ्ठल. बाबा इंग्रजीमधून संवाद करतात त्या व्यक्तीच्या बरोबर. मला पुढचं सांगायचं आहे, मराठी मातृभाषा त्या व्यक्तीची नाहीये, पण त्याने आपल्या जवळची असणारी एक मुलगी नातेसंबंधातली 5वी किंवा 7वीला असेल, तामिळनाडूतून आळंदीमध्ये आणली आणि आळंदीमध्ये मराठी माध्यमामध्ये तिला प्रवेश दिला. का?
अरे मला मराठी नाही कळत, पण तुला जर मराठी कळाली तर मराठीतली ज्ञानेश्वरी तू आम्हाला चांगली सांगू शकते. टाळ्या वाजवू नका. पुढचा ऐका. तामिळ तुम्हाला लय घाण सवय. हे काही सभा नाही. पुढचं ऐका. आता ते तुम्हाला लागणार आहे मला माहिती आहे. आपलं आडनाव धारदार आहे ना. तामिळनाडूतली व्यक्ती मराठी मातृभाषा शिकते आणि तुमची मुलं इंग्लिश मीडियमला जातात. खेद आहे. विठाला विठाला. उगाच टाळी वाजवण्याची घाई केली की नाही? तुम्ही वाजवली नसते मी पुढचं वाक्य बोललो नसतो. तुम्हीच मला बोलायला भाग पाडले. आपल्या मुलाला मराठी मातृभाषा आहे. तुमचा मुलगा इंग्रजी, मी द्वेष नाही करत, इंग्रजी किती स्पष्ट बोलतो याला महत्व नाहीये. ज्ञानेश्वरीच्या किती ओव्या पाठ करतो याला जास्त महत्व आहे. विठाला विठाला. आळंदीमध्ये एक गरीब कुटुंब आहे. त्या गरीब कुटुंबामध्ये सोहम नावाचा मुलगा आहे. त्याचा 9-10 वर्ष वय असेल आता. चांगला आहे का? तो गर्भात असताना त्या मातोश्रीने ज्ञानेश्वरीची 108 पारायण पूर्ण केली. गर्भसंस्कार इतका महत्वाचा आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहाचं ज्ञान कुठं झालं? गर्भावस्थेमध्ये. त्या मातोश्रीने 108 पारायण पूर्ण केली. मुलगा जन्माला आला आणि असली ज्ञानेश्वरी पाठ केली. पाठांतराच्या बाबतीमध्ये त्या सोहम नावाच्या मुलाची बरोबर आहे आज तरी कुणी करत नाही. आता नाही वाजवल्या टाळ्या. ओळखलं अवघड आहे. टाळ्या वाजू नका. पारायण करत जा. विठाला विठाला. जुन्या काळातला विषय निघाला आहे. ज्याचं हस्ताक्षर चांगलं आहे त्याच्याकडून ग्रंथ लिहून घ्यायचा. गीता लिहून वाहने पुस्तक मिशे. म्हणून तुमच्या खिशात जर हरिपाठ असेल चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ थोडी उशिरा घातली तरी चालेल. माझी विनंती ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ खिशात ठेवत चला. फक्त 6 महिने प्रयोग करा. जीवनात बदल झाला नाही तर पुन्हा इथं कीर्तन येणार नाही. बघू देतात नाही तारीख आहे. विठाला विठाला. आग्रह नाही करत तुम्हाला, फक्त हरिपाठाचा अनुभव घेऊन बघा. तो हरिपाठ जर तुमच्या खिशात असेल ना तर अनिष्ट गोष्टीपासून तुमचं रक्षण नक्की ज्ञानोबाराय करतील. आणि जेव्हा तुम्हाला प्रचिती येईल तेव्हा तुळशीची माळ परिधान करा. घाई करूच नका. नाही अनुभव आला तर मग काय हरकत. तसेही मग तर तुम्ही जाणारच आहात ना. राहणार कोणच आहे. गीता लिहून वाहने पुस्तक मिशे. आणि आपल्या सर्वांकडून ज्ञानेश्वरीचं लिखाण व्हावं अशी ज्ञानेश्वरीची सेवा महाराष्ट्रातल्या अनेक साधकाकडून घडावी असा पवित्र संकल्प दत्ताभाऊ चिंचवडे यांच्या अंतःकरणामध्ये आला. सुंदर प्रतीची वही तयार केली. मला पण दिली बरं का त्यांनी. पण नेमकं त्यांनी मला दिली गुरुवारी आणि पुढच्या गुरुवारी समाधी सोहळा आला. आमचा मावस भाऊ आला आळंदीमध्ये. आता माझा उदार दृष्टिकोन, त्यांनी मला मोफत दिली होती. म्हणलं मी लिहिण्याचा प्रयत्न करेल. आता दुसरी जर दिली तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. पहिली म्हणजे माझी प्रामाणिक भावना. कीर्तनात कसं खोटं बोलायचं. मावस भाऊ माझ्या दर्शनाला म्हणजे भेटीला आला आळंदीमध्ये आणि समाधी सोहळ्याला त्याचं दर्शन झालं. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. 2-4 महिने झाले आणि मग आता नवीन कुटुंब आलं तर आपण काय सांगावं. मी त्याच्या मंडळीला सांगितलं, म्हणलं तू आळंदीत आली ना, आता तू तर काही ज्ञानेश्वरी पाठ करणार नाही कारण तुझ्या पाठीमागं व्यस्तता आहे. पण तुझं हस्ताक्षर चांगलं आहे. माझी तुला एक विनंती आहे, ऐकशील का? दादा म्हणे सांगा काय सांगायचं. म्हणलं मला ही वही भेट आली आहे. ज्ञानेश्वरीचं लिखाण तू करावं. तिने ते मान्य केलं. माझी वही तिकडे गेली. विठाला विठाला. आणि मला माऊलीने ते आता पाठवलं. 38,000 भाविकापर्यंत. किती मोठं काम आहे, किती मोठं काम आहे. म्हणून या पवित्र असणाऱ्या संकल्पातून हा आपला कार्यक्रम होतो आहे. अगदी मोजका वेळ माझ्याकडे आहे. अभंगाचा यथामते भाव मी आपल्या समोर ठेवतोय. तत्पूर्वी आपणा सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या
वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करतो। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विश्व माऊली ज्ञानोबाऱ्यांचा आपल्याला ऐश्वर्य, प्रभू संपन्नत्व, औदार्य, संघटन कौशल्य सांगून धरणे करायला तुकोबाराय काय उपदेश करतात असा गोड चिंतन करणारा हा अभंग आहे। बहुतेक हा अभंग सर्वांच्या पाठच आहे। हा अभंग पाठ नसेल तर तो महाराष्ट्रातला नक्की नसेल। हा सर्वांच्या पाठातला अभंग आहे। या अभंगावर आपण चिंतनही बऱ्याचदा ऐकले असेल, पण मग आता मी काल माऊलींना विचारलं काल कोणता अभंग झाला। मला आता घ्यायचा होता पुढचा एखादा ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग, पण आता पुढे आणखीन दिवस काही कालावधी शिल्लक आहे। ज्ञानेश्वरीचं वर्णन आपण वा ही काळाची गरज आहे। हा असे मुलं आले पाहिजे। वा धन्यवाद। हे वैभव आहे आपलं। डीजे समोर मुलगा नाचला हा गौरव नाही, टाळ घेऊन आला हा गौरव आहे। विठाला विठाला ज्ञानोबाऱ्यांचं आपल्याला काही वर्णन करता यावं याकरिता हा प्रासंगिक अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे। राहू दे आता वाचलं मी ते। प्रासंगिक अभंग आहे हा। या अभंगाच्या पाठीमागे इतिहास आहे। श्री महिपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं 17 अध्यायामध्ये चरित्र लिखाण केलं आहे आणि त्या चरित्रामध्ये हा एक प्रसंग आला आहे। जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं व्यक्तिमत्व मोठं करण्याकरिता ज्ञानोबाऱ्यांचा खूप मोठा सहभाग आहे। गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ राऊत महाराज सांगत असतात, मोठी माणसं मोठी असतात यात नवल काय, ते दुसऱ्याला सुद्धा मोठी करतात। विठाला जगद्गुरु तुकोबाऱ्यांची कीर्ती जगाला कळावी याकरिता काही प्रसंग घटना ज्ञानोबाऱ्यांनी घडवून आणल्या आहेत। त्यापैकी या अभंगाला काही पार्श्वभूमी आहे। थोडा इतिहास सांगतो ना अभंगात प्रवेश करतो आणि काळजी नका करू, सगळं वेळेत होईल। जेव्हा ज्ञानेश्वर माऊली होईल तेव्हा तुम्ही पाहायचं नाही घड्याळात 9 वाजले असतील। विठाला विठाला या अभंगाला पार्श्वभूमी आहे। धरणे कर्यास उपदेश नावाचे एक प्रकरणच आहे गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या। प्रसंग असा झाला बरं का खरात बाबा, बीड प्रांतातला रामकृष्णारी देशपांडे नावाचा एक व्यक्ती आणि त्याने कीर्ती ऐकली देवाची। उतार वयामध्ये इच्छा निर्माण झाली। उतार वयात शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे, 100 वर्ष जर आयुष्य आपलं धरलं, शतगणिले अर्ध पुढचं नाही एवढंच घ्यायचं आहे, ते पुढचं नंतर शतगणिले 100 वर्षाचं आयुष्य असेल तर 4 विभाग करायचे। 25 वर्षापर्यंत विद्या संपादन करा, 50 वर्षापर्यंत धन संपादन करा, 75 पर्यंत पुण्य संपादन करा। एखाद्या व्यक्तीने जीवनातले 3 भाग व्यर्थ घालवले, 4थ्या भागात काय करणार आहे? प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यती। 4थ्यामध्ये काय करणार आहे? काही नाही, फक्त रडेल, दुसरं काय करणार आहे? पहिल्या आयुष्यामध्ये विद्या संपादन करावी, 25 वर्षापर्यंत चांगली मिळवता येते। 25 ते 50 जोडून या धन उत्तम व्यवहारे, प्रामाणिक मार्गाने कमवायचं। बरं, श्रीमंत व्हायला वेळ लागला तरी चालेल, पण प्रामाणिकपणानेच कमवायचं। बेईमानीनं जर एका वर्षात तुम्ही श्रीमंत झालात
10 वर्ष फक्त श्रीमंती राहते आणि 11व्या वर्षी अशी एखादी फाईल निघती. तुम्ही कमवलेलं ते 10 वर्षाचं आणि वाडवडिलांनी कमवलेलं सगळं 11व्या वर्षात नष्ट होतं. सावधान. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत व्हायला वेळ लागला तरी चालेल, प्रामाणिकपणाने धन कमवायचं. 50 वर्षापर्यंत 51व्या वर्षात पदार्पण केला, चाव्या आपल्याकडे नाही ठेवायच्या. आपण मस्तपैकी 16 समितीने संपन्न असं केला. एखादा उत्सव त्याचा सहभाग घ्यायचं, काय वाचा म्हणा, मुलाच्या ताब्यात देऊन टाकायचं. मुलाच्या ताब्यामध्ये त्यालाही चांगलं शिक्षण द्यायचं. असं 75 वर्षापर्यंत पुण्य कमवावं. 76 वर्षापासून अगदी त्या जीवनाचा आनंद घ्यावा. कारण ते जीवन आता कष्टा करता नाहीये, त्याग प्रधान आहे. पण या व्यक्तीला उतार वयामध्ये इच्छा झाली. उतार वयात इच्छेला अडचण नसते, पण इच्छेला वय महत्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला श्रीखंड खाण्याची इच्छा झाली, वाईट नाहीये, पण रात्री खाणं चुकीचं आहे. दही खाऊ नये रात्री. श्रीखंड खाणं इच्छा चांगली, पण त्याला वेळ महत्वाचा आहे. तसं आपल्याला विद्या मिळावी, धन मिळावं आणि मोक्ष मिळावा, पण वय निघून गेलं होतं. उतार वयात इच्छा निर्माण झाली, शास्त्राचं अध्ययन करायचं नाही, ज्ञान मिळालं पाहिजे. कष्ट अजिबात करायचे नाही, धन मिळालं पाहिजे आणि कोणत्या महात्म्याला शरण जायचं नाही आणि मोक्ष मिळाला पाहिजे. कसं शक्य आहे? त्याने विचार केला, आपल्याला एक आहे, करील ते काय, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, ते नाटातलं प्रमाण ऐकलं. करशील तरी नव्हे काही, मुक्कम करो ते वाचालम, पंगुम लंग येते गिरीम, यत कृपातमहम वंदे परमानंद माधवम. देवाची कीर्ती ऐकली, मजल दर मजल करत पंढरपूरला गेला. ज्ञानोबारायांचा कृपावरद हस्त मिळाला. जोग महाराजांचं आयुष्य ज्ञानोबारायांनी वाढून दिलं. आणि आता तुम्ही कीर्तन प्रवचन करीत चला असा उपदेश केलाय. जोग महाराजांना दर्शन आत्ता झाले. आत्ता ज्ञानोबाराय नाथांना दर्शन देतात, तुकोबारांना साक्षात्कार, जोग महाराजांना, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना. आजही ज्ञानोबारांचे समाधी संजीवन हरिपाठ जिवंत समाधी आहे. महाराज आम्हाला का दिसत नाही, त्याला योग्यता लागते. जर अंतकरणाची संवेदना असेल तर जाणवतं. आपल्याला एवढं तरी नक्की जाणवतं बघा, की आळंदीच्या पंचक्रोशीत गेलं की प्रसन्नता मिळते. आळंदीतली प्रसन्नता टिपावी एवढी आपल्या मनाची संवेदना नक्की आहे. पण मंदिरात ज्ञानोबारांचं साक्षात दर्शन व्हावं याकरता पात्रता वाढवावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. भगवान म्हणाली, इथं काही थांबू नको, आळंदीला जा. त्या आळंदीला आला. तिथे पुन्हा 10-12 दिवसाचं तामस अनुष्ठान केलं. ज्ञानोबारे पुन्हा स्वप्नात गेले, सांगितले इथं नका थांबू, आता देहूला तुकोबाराईंकडे जा. ते थकलं होतं. बीड पासून पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पुन्हा देहू. पण आता ज्ञानोबारे आज्ञा करतात ना, मग आज्ञा केल्यावर नाईलाज झाला. तुकोबाराईंकडे आला, महाराज मला शास्त्राचं अध्ययन नाही करायचं, पण ज्ञान मिळालं पाहिजे. मला कष्ट अजिबात नाही करायचे, धन मिळालं पाहिजे. मी कोणाला शरण नाही जाणार, गुरुदेवाला. तनु मनो जीवे चरणासे लाग, हे नेहमी करणार. जे ज्ञानाचा कुरुटा शेत सेवा हा दार वंटा, मी ती सेवा नाही करणार. शरणही जाणारे, मला मोक्ष मिळाला पाहिजे. तुकोबाने त्याच्याकडे असं पाहिलं, म्हणजे भल्या माणसा, ज्यांच्या दरबारातून तो इथं आला आहे त्यांच्याकडे या सगळ्याच गोष्टी विद्यमान आहे. त्यांच्याकडे धनही आहे, त्यांच्याकडे ज्ञान सुद्धा आहे आणि त्यांच्याकडे मोक्ष सुद्धा आहे. तो माझ्याकडे विनाकारणच आला. त्याला प्रश्न निर्माण झाला, ज्यांच्यापासून मी इथपर्यंत आलो त्यांच्याकडे सगळं आहे? म्हणे हो सगळं आहे. म्हणजे ज्ञानोबा श्रीमंत आहेत? म्हणे हो श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे? जयाची सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, जयाची
तीन इच्छा धारण करून तो माझ्यापर्यंत आला आहे. त्या ज्ञानोबाराने तुझ्या इच्छा पूर्ण केल्या असत्या. त्याला जिज्ञासा निर्माण झाली. धन मिळावं अशी माझी इच्छा आहे, ज्ञान मिळावं अशी माझी इच्छा, आणि मुक्तीही मला मिळावी अशी माझी तिसरी इच्छा ज्ञानोबाराने पूर्ण केली असती, नक्की केली असते. अहो पण त्यांच्याकडे श्रीमंती आहे का? तुकोबारा म्हणतात त्यांची घरातली नंतर सांगतो, पहिली अंगणातली सांगतो. जयाची द्वारी, द्वारी म्हणजे अंगण. आपल्या मराठीत एक म्हण आहे, घराची शोभा, पण अंगण आहे का आता सध्याला? आता स्क्वेअर फुटावर भाव आहे. विठाला विठाला अंगणावरून त्या घरातलं सौंदर्य कळत असतं. बाहेरच्या गोष्टीवरून आतल्या गोष्टी कळत असतात. द्वार म्हणजे अंगण कसं आहे याच्यावरून घरातलं सौंदर्य कळत असतं. तुम्हाला उदाहरण देतो, लक्षात येईल. आपण दवाखान्यामध्ये जातो, तसा प्रसंग येऊ नये तुमच्यावर. दवाखान्यामध्ये आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणतात चला जीभ दाखवा, मग आपण जीभ दाखवतो. बरोबर आहे ना? जीभ का पाहतात बरं? जीभ हा बाहेरचा भाग आहे. जीभ हा आरसा आहे आतल्या पोटाचा. जिभेवरून कळतंय पोटात काय काय आहे. जर गुलाबी रंगाची असेल आरोग्य चांगलं आहे, रंग बदलला असेल आरोग्य धोक्यात आहे.
रंगाची गर्दी झाली असेल, तयारी करावी लागते मग. विठाला विठाला आपल्या जिभेवरून आपलं आतलं पोट कळत असतं, तसं अंगणावरून आपलं आतलं घर कळत असतं. तुकोबारा म्हणतात, श्रीमंती काय सांगू माझ्या ज्ञानोबारा यांची. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, त्यांच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. महाराज खरं इकडे बघा, इकडं पिंपळ सांगतोय मी. अहो तुम्हाला मिळाले एखादं पान तर भाग्य होईल ना. विठ्ठल विठ्ठल अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. कशावरून? काही लोक तर्क देतील, म्हणजे आम्हाला हे आवडत नाही. पिंपळ सोन्याचा कशावरून? एकच वाक्य सांगतो, तुकोबारा सांगतात म्हणून, दुसरं प्रमाण नाही. संताची पायी हा माझा विश्वास. माझे तुकोबारा सांगतात ना सोन्याचा पिंपळ आहे, मग आहेच. पण महाराज आम्हाला का दिसत नाही? दोष पिंपळाचा नाही, दोष आपल्या पाहण्याचा आहे. कधी कधी जर आपल्या पाहण्यात बिघाड झाला तर वस्तू शुद्ध असताना सुद्धा अशुद्ध दिसते. चंद्र कसा आहे सांगा सांगा? चंद्र कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. ज्याला कावीळ झाला त्याला कसा दिसतो? मग आता कावीळ झाल्यामुळे पिवळा चंद्र दिसतो का याच्या डोळ्यात दोष आहे? चंद्र पांढरा शुभ्रच आहे, पण एखाद्याला तसा दिसत नसेल तर दोष चंद्रात नाही, डोळ्यात आहे. तसा पिंपळ सोन्याचाच आहे, पण आम्हाला दिसत नाही. दोष पिंपळात नाही, आपल्यात आहे. आणि बरे तुम्हाला दिसत नाही तेच. जर तुम्हाला तो पिंपळ सोन्याचा दिसलाच असता कदाचित, बाप रे बाप, शेजार ते झाल्यानंतर तुम्ही रात्री विना पाऱ्याला थांबले असते. विना पाऱ्याला जागर करायचंय आणि सकाळी माऊलींचे ते काकडा आरती होण्याच्या अगोदर एखादी कुऱ्हाडीनं एखादी फांदी तोडून आणली असते माऊलीचा प्रसाद. तुम्हाला दिसत नाही सोन्याचा, तेच बरं आहे. विठाला विठाला आणि ज्ञानोबारांची श्रीमंती आहेच की नाही. 11 किलोचा संकल्प होता, संस्थांचा संकल्प होता 11 किलो सुवर्ण कळश स्थापन करायचा आहे. पण ज्ञानोबारावरचं प्रेम ते म्हणजे तुम्ही 11चं काय करता, 22 किलोचा घ्या. विठाला विठाला 22 किलो सुवर्णाचा कळस लागलाय मंदिरावर. श्रीमंत आहेत ज्ञानोबाराय. आपण कोणाचे पाईक आहोत, त्या ज्ञानोबारांचं आपल्याला ऐश्वर्य कळालं पाहिजे बरं. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की एखादा करंटा मनुष्य असतो, तो ज्या जमिनीवर बसतो ना तिथं खाली फार मोठे साठे लपलेले असतात. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परी तेथो बैसोनी उपवास करी का दरिद्रीजी. तसं आपल्या जीवनामध्ये होऊ नये. ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत, त्यांच्या पण पायी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अशा ज्ञानोबाराने एखादं पान तुझ्या पदरात टाकलं असतं तर तुला कष्ट न करता सोनं मिळालं असतं ना सोन्या, असं तुकोबाराय म्हणाले. झाला असता श्रीमंत. महाराज श्रीमंतीची संगती लागली, पण मला ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञानोबारांचं सामर्थ्य अंगे ऐसे बळ रेडा वेद बोले. संस्थेमध्ये असा अर्थ केलाय बरं. सार्थार्थ करत असताना अंगे ऐसे बळ रेडा कंसात शब्द ठेवला वेद बोले. हे ज्ञानोबारांचं सामर्थ्य. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. कथा सगळ्यांना माहिती, पण ज्याच्या मुखातून वेद बोलवला तो पशु काही सामान्य नाही. जगात सगळ्यात निर्बुद्ध प्राणी हा पुढं सारखा पुढं माता भगिनी पुढे पुढे रिकामी जागा या. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी जगात सगळ्यात निर्बुद्ध रेडा. गुरुवारी मारुती बाबा ते उदाहरण सांगत असतात पाठामध्ये, कीर्तनात पण सांगतात. तो असा जर महामार्गाला चालला ना तर महामार्गामध्ये असे पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात. असं तो पट्टी धरून चालतो, पांढरी पट्टी, पांढरी तीन नाही, पांढरी पट्टी धरून चालतो. पांढरी तीनचा स्वर आहे ना म्हणून म्हणलं.
अशी पांढरी रस्त्यावरची पट्टी धरून चालतो, त्याला वाटतं सरकारने आपल्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली. ते वाहन चालक त्रस्त होतात, हॉर्न वाजवतात, सरकत नाही बिचारा, रागवून खाली उतरतात, दांडक्याने मारतात त्याला. तो असं माग वळून पाहतो आणि मग म्हणतो भारतात सध्याला कुठंतरी आंदोलन सुरू आहे. असा निर्बुद्ध प्राणी. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर दोघाची परीक्षा घ्यायची. गावरान गाईचं वासरू, म्हशीचा रेडा, दोन्ही घ्यायचे आणि गावाच्या बाहेर 2-4 किलोमीटर सोडून द्यायचे. पहिल्या 10 मिनिटामध्ये गावरान गाईचं वासरू दावणीला हजर, जिथं बांधतात तिथं चपळ आहे ते बरोबर येतंय बघा. आणि रेडा, गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतं, रेडा 2 महिने झाले पत्ता नाही. सर्कशीमध्ये सगळे असतात, रेडा नसतो. रिंग मास्टरला माहिती याला आपल्याला शिकवता येणार नाही, आणि जर आपण याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात नाही बदल होणार, बहुतेक त्याचा भाव आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे कोणताही रिंग मास्टर त्याला भरती करून घेत नाही. असा निर्बुद्ध जरी प्राणी असेल, पण काय त्याचं भाग्य असेल बरं. ज्ञानोबाने त्याच्या मुखारविंदातून वेद बोलून घ्यावा. अंगी ऐसे बळ, त्याचं नाही ते बळ, ते ज्ञानोबारायांचं बळ आहे. बळ ज्ञानोबारायांचं, शंका नाही घ्यायचं, कारण ते ज्ञानोबारायांचं बळ आहे. ज्ञानोबारांनी कृपा केली तर आपल्यातलं ज्ञान दुसऱ्यामध्ये ते प्रवाहित करू शकतात. आमचे कीर्तनकार सांगत असतात, जर संस्था नसती जोग महाराजांची, जोग महाराज संस्था नसते तर आपल्याला कुठे हे बोलता आलं असतं का, अभंगावर चिंतन तरी करता आलं असतं का. आमच्यासारखे विद्यार्थी आळंदीत येतात तर काही स्वर लागत नाही, धाडस नसतं, काही नसतं, पण समाधीचा स्पर्श होतो ज्ञानोबारायांचा, तसे हजारो कीर्तनकार तयार होतात. हे बळ त्यांचंच आहे की नाही. अंगी ऐसे बळ, रेडा बोले विठाल विठाल. मग जे रेडेश्वराला ज्ञान देऊ शकतात, तुझ्यावरही कृपा केली असते. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात धन मिळालं असतं, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले, तुला ज्ञान मिळालं असतं. का हो महाराज, ज्ञानोबाने असं केलं असतं? हो, ज्ञानोबाऱ्यांचं जर मनात आलं ते काय करणार नाही. करील ते काय होय महाराज, 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 हरी पाये विदे सुतागी, हरी पाये विदे सुतागी, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज, हरी पाये विदे सुतागी, हरी पाये विदे सुतागी, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज. धन देऊ शकतात, ज्ञानही देऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की ज्ञानोबाराकडे आपण धन मागावं. जसा अधिकारी असेल तसं सांगावं लागतं. आळंदीला जर आपण गेलो तर गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, पाठामध्ये स्वामी महाराजांचं वाक्य पाठात सांगत असतात, मोबाईल बंद करा विठाल विठाल. कीर्तनाच्या मर्यादा पाळल्या पाहिजे. कीर्तनात देव उभा असतो,
आपल्याकडून जरी विक्षेप झाला कीर्तनात तर तुम्ही दोष संग्रह करता, हे आम्ही नाही सांगायचं कोणी मग. त्यामुळे कीर्तनातली शिस्त पाळली पाहिजे. शाळेत गेले तर माणसं मोबाईल नेत नाही, दवाखान्यात गेले तरी नियम पाळतात, कीर्तनातच का पाळत नाही काय माहिती. विठाला विठाला पाळले पाहिजे. वाक्य सांगत होतो, काय सांगत होतो? स्वामी महाराजांचं वाक्य सांगत होतो. विठाला विठाला शकतात, धन देऊ शकतात, आपण काय मागावं? स्वामी महाराजांचं वाक्य बाबा पाठा सांगत असतात, आपण ज्ञानोबाराला एकच मागावं. ज्ञानोबाराय माऊली, तुम्ही समाधी म्हणजे ज्या थाटात बसलेल्या आहेत ना, त्याची एखादी झलक आम्हाला द्या. विठाला विठाला हा अधिकारी धना करता आला होता म्हणून सांगावं लागलं सोन्याचा पिंपळ. त्याच्याकरता सांगितलंय, आपल्यासाठी नाही. आपण ज्ञान मागावं, अध्यात्म ज्ञान. पण ज्ञानोबारे करतील का? दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धाचे दोन अर्थ होतात. अन्वय जर बदलला तर अर्थ कसा बदलतो? अन्वय म्हणजे काय? शब्दाचा क्रम बदलणं. वाक्य सांगतो, आन पाणी राम, असं माझं वाक्य. अन्वय करा बरं. वा, दुसरं वर्ष. आन पाणी राम हे माझं वाक्य. पण तुम्ही क्रम बदलला ना, राम, लगेच कोणी राम असेल तर उठू नका. राम पाणी आण हा अन्वय आहे. आन पाणी राम हे माझं वाक्य, तुम्ही त्याचा अन्वय केला, राम पाणी आण. तसं दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात आपल्याकडे काही पद आहे. करील ते काय नव्हे महाराज, अन्वय बदलायचा दोन अर्थ लागेल. बघा कसा, ते महाराज करील काय नव्हे, किंवा ते महाराज काय नव्हे करील. जमलं तर पहा. विठाला विठाला पहिला अर्थ, ते महाराज करील, ते ज्ञानेश्वर महाराज करतील. ते महाराज करील काय नव्हे, काय होणार नाही, सगळं होईल. हा झाला पहिला अर्थ. दुसरा, ते महाराज, ते ज्ञानेश्वर महाराज काय नव्हे करील, काय बरं करणार नाही, सगळं काही करतील. म्हणजे सगळं करतील आणि त्यांनी केलं तर काय होणार नाही, सगळं होईल. विठाला इतके मराठी भाषा गोड आहे. शब्द जरी बदलला मागं पुढे अर्थ बदलतो बघा. म्हणून आपल्याला गौरव आहे, माझा मराठाची कौतुके. विठाला विठाला त्यांनी मनात आणलं तर काही पण होऊ शकतं, फक्त त्यांच्या मनात आलं पाहिजे. कसं मनात येतं नंतर सांगतो. पण म्हणे महाराज माझ्या बाबतीत त्यांनी तर काहीच केलं नाही. त्याचं कारण आहे, परे पाये बीज शुद्ध अंगी. बीज शब्दाचा अर्थ होतो मनातला भाव. ज्ञानोबाराय मनात शुद्ध भाव आहे की नाही हे पहिलं पाहतात. ज्ञानोबाराय पाटील यात नवल काय, सगळेच पाहतात महाराज. एखाद्या व्यक्तीला जर नोकरी द्यायची असेल तर काय पाहतात माणसं? अंगठा बहादर नाही. काय पाहतात? शैक्षणिक गुणवत्ता, अर्हता, पात्रता, अलीकडे सांगू लायकी, त्याच्या पलीकडे क्वालिफिकेशन. विठाला विठाला हे झालं व्यवहारातलं. एखादी माता भगिनी दूध जर तापवायचं असेल तर त्या पातेल्यात शुद्धपणा पाहते. ज्या पातेल्यात आज दूध तापवलं त्याला घासून काढावं लागतं, आणि ते ओलं असताना सुकवायला कसं ठेवतात? कसं ठेवतात? मला उत्तर मागून अपेक्षित होय. कसं कसं ठेवतात? वा, पालतं ठेवतात. जर सोयीचं ठेवलं एखादा अंबूस अंश त्यामध्ये राहू शकतो, आणि दुसऱ्या दिवशी दूध तापवलं तर नासू शकतं. मग दूध ठेवायचं असेल तर एवढं पात्र आपण पाहतो. इथं तर ज्ञान द्यायचे,
पात्रता का पाहणार नाही? विठाल विठाल थोडस बोलून जाऊ का? धाडसाने बोलू थोडस. आळंदीला सगळेच येतात, सगळ्यांना सगळं नाही मिळत, पात्रता पाहतात. विठाल विठाल ज्याला जे मिळतं समजून घ्यावी, त्याची पात्रता तेवढीच आहे. नाहीतर ज्ञानोबारे सगळं द्यायला तयार आहे हो, सगळं द्यायला तयार आहे. पण एकच गोष्ट चांगली मिळते कोणाला? ज्याला व्यावहारिक प्रगती पाहिजे असेल त्याला परमार्थातली मिळत नाही, आणि ज्याला परमार्थातली पाहिजे त्याला व्यवहारातली मिळत नाही. एकच मागावं कोणतं तरी. विठाल विठाल परी बाहे बीज शुद्ध अंगी पाहतात. महाराज ज्ञान आहे त्यांच्याकडे, अंगी ऐसे बळ रेडा बोले. धन आहे कारण सोन्याचा पिंपळ आहे. मला मोक्ष लागतो मोक्ष. तो कोबरा म्हणले, अरे मोक्ष काय घेऊन बसला? त्यांनी मोक्षाचा अन्न सत्रच घातला आहे. जयाने गातली मुक्तीचे
हार पाहिल्यावर असं वाटतंय शृंगारीले बाळ कौतुके. विठाला विठाला ज्ञान मिळतंय, धन मिळतंय, मोक्ष मिळतो का? म्हणे हो, मोक्ष तर मोठ्या प्रमाणात मिळतोय. आळंदी शब्दाचा अर्थ आहे, मी असं ऐकलंय महापुरुषाकडून, अलम दी येते. अलम म्हणजे तृप्ती, पूर्णता, दी येते म्हणजे देणारी. जिथं आल्यानंतर मनुष्याला पूर्णता मिळते किंवा जी जीवाला पूर्णता देते म्हणून अलम दी येते. आलंदी, मराठीत आळंदी. हा त्यांचा फोटो काढा. विठाला विठाला सगळं मिळालं पाहिजे की नाही? मला त्यांनाही द्यायला पाहिजे. जयाने घातली, ऐका, गवादी शब्दाचा अर्थ तो अन्न सत्र. आवाज नका कोणा, एक 10-5 मिनिटं फक्त. अन्न सत्रामध्ये भेद नसतो. सगळे वर्ण, सगळे आश्रम, सगळ्या धर्मा जातीतल्या पंथातले सगळे येऊ शकतात. त्याला म्हणतात अन्न सत्र. अन्न सत्र बाकीचे लोक कोणतेही घालतील, पण मुक्ती ना मोक्षाचं अन्न सत्र फक्त ज्ञानोबाराय घालतात. विठाला विठाला जयाने गाते. माणसं पंगत भरपूर देतात हो, पण पदार्थ कोणता द्यावा हे नाही कळत. हा, आता निवडणूक येणार आहे, किती पंक्ती घालतात लोक दररोज पंक्ती कार्यकर्त्याला, फक्त पदार्थ नाही कळत. ज्या पदार्थामुळे त्यांना घराचा रस्ता दिसत नाही, विठाला विठाला मनुष्याला पदार्थ देण्याचं कळालं पाहिजे. भेद नाहीये, न पाहिया ती कुळाचा विचार. भेद नाही. पदार्थ कोणता देतात? कृपाळू उदार, माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानराज, गोपाळांशीला ह्या वाटी मुक्तीची पंगत घातली आहे. सगळ्या वैष्णवांना एकत्र केलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्या संतांना एकत्र केलं. भूतळीची तीर्थे पहावी नयनी, असे अर्थ म्हणे विष्णुदासा. सगळ्या जगाचा उद्धार केला. हे मुक्ती कशाला म्हणतात? एक 5 मिनिटाचं थोडं स्पष्टीकरण करतो. या अभंगातला सगळ्यात महत्वाचा गाभा इथे बरं का, पण अभंगाचा विठाला विठाला कशाला म्हणतात मुक्ती किंवा मोक्ष? 2 वाक्यामध्ये सांगतो. आपल्या जीवनातलं दुःख नष्ट झालं, थोडं बारकाईनं. दुःख एकदा नष्ट झालं, दुःखाचं परत आगमन होऊ नये. जीवनात असा आनंद मिळावा ज्या समान कोणता आनंद नाही आणि अत्यधिक पण आनंद नाही. याला म्हणतात परमानंदाची प्राप्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, आणि याला म्हणतात मोक्ष, याला म्हणतात मुक्ती. जगातल्या कोणत्या व्यक्तीला अपेक्षा नाही बरं? प्रत्येकाला अपेक्षा आहे माझ्या जीवनातलं दुःख कायमचं जावं आणि असा आनंद मिळावा की जो मिळाला तर आनंद परत जाऊच नाही. दुःख गेलं दुःखाने येऊ नये आणि आनंद आला की आनंदाने जाऊ नये. सगळ्याची अपेक्षा आहे की नाही? याला मोक्ष म्हणतात. आणि मोक्षाच्या उलट आहे एक, मोक्ष म्हणजे मुक्तता, आणि त्याच्या उलट आहे बंधन. मनुष्याने जर बंधन सोडलं तर तो अगोदर मुक्तच आहे, फक्त त्याला बंधन सोडता आलं पाहिजे. ज्याला बंधन सोडता येतं त्याला मुक्त होता येतं. ज्याला तुरुंग सोडता येतं तो मोकळाच आहे ना, फक्त अडकलाय तुरुंगामध्ये, बंधनात आहे. बंधनातून बाहेर पडला की मुक्त म्हणजे मोकळा आहे. मग आता हे बंधन कशामुळे प्राप्त झालं? आपल्याच विचारामुळे, दुसरं काही कारण नाही. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात आणि एका दृष्टांताकरता 4 ओव्या सांगतात. अगोदर दृष्टांत सांगतो, नंतर ओव्या सांगू. का अगोदर ओव्या सांगू? अगोदर दृष्टांत सांगतो म्हणजे ओव्या समजायला सोप्या जातील.
ज्ञानोबारा म्हणतात जगात काही पारधी आहे, पारधी. त्या पारध्यात दोन प्रकार. एक जळ पारधी, मासे पकडतात, ते मला कायम दिसतात कारण मी राहायला इंद्रायणीच्या काठीचे. दुसरा आहे रान पारधी, ते एकतर पशुला पकडतात किंवा पक्षाला पकडतात, पण ते असं कोणत्याही पक्षाला नाही पकडत, पोपटाला पकडतात. का? गोड बोलतो. जो गोड बोलतो त्याला किंमत आहे महाराष्ट्रात. विठाल विठाल आणि मग त्या पोपटाला पकडायचं असेल तर काय करतात पारधी? दोन खांबाला एक दोरी बांधतात, दोरी, आणि दोरीच्या बाजून अशी एक पोकळ नळी गोतात आडवी. पोपटाला पेरू जास्त आवडतो किंवा डाळिंब आवडतं, आणि ते पेरू त्याच्यावर ठेवतात. आडवी नळी असते, पेरू ठेवला, आकाशात मुक्त संचार करणारा पोपट त्यावर येऊन बसतो. चांगला आहे का बरं? जिथं तुमचं अत्यधिक प्रेम असतं तेच तुम्हाला बांधत असतं. जास्त प्रेम तुमचं जिथं आहे ती गोष्ट तुम्हाला बांधते. मग ते मोबाईलची पिन का असे ना, फक्त प्रेम पाहिजे त्याच्यावर. मुलगा असेल नाही तर काय असेल, प्रेम असेल की ते माणसाला बंधनात टाकतं. पेरू आवडतं म्हणून नळीवर बसतो, आणि त्याच्या वजनाने नळी असे उलट फिरते. आता काय होतं? पोपट असा उलट झाला की नाही, उलटा झाला. जसं आपण कोरड्या विहिरीत डोकावून पाहतो, आपल्या भीती वाटते, तसं तो उलट फिरल्यामुळे रिकाम्या आकाशाकडे पाहतो, आणि त्याला असं वाटतं मी जर या नळीला सोडलं तर मग मला या खोल भागात पडावं लागेल. मग आता नळीनं त्याला बांधलं का यानेच नळीला पकडलं, यानेच पकडलं. पारधी येतो, त्याला कापण्याचा प्रयत्न करतो, कापतो तो अर्धा, कापला जातो, नळी नाही सोडत. आता ओव्या सांगतो. जैसी ते शुकाचे अंग भारे, भारे म्हणजे वजनाने, नळिका भोविन्नली, नळिका फिरली, येरी मोहरे दुसऱ्या बाजूला, परी तेने उडावे परी न पुरे मनशंका. उडून गेलं पाहिजे पण मनातली शंका जात नाही. ज्ञानोबारा म्हणतात परी न पुरे मनशंका, वायाची मान पिळी, आटवे ही आवडी. छातील धरून राहतो, टिटान तू नळी धरुणी ठाके. मनात म्हणतो मने बांधला मी पुढा, ऐसिया भावनेच्या पडे खोडा. खोडा म्हणजे बिडी, मोकळिया पायांचा चवडा, गोव्या दिके ऐसा काळजी विना तुडला. तो सांगपा काय आणखी बांधला, मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. ज्ञानोबारा म्हणतात कामा वाचून अडकला की नाही, पारध्याने कापला तरी सोडत नाही. मग त्या नळीनं त्याला बांधलं नाही, बंधनात तो नळीमुळे पडला नाही, त्याच्या भावनेमुळे पडला. तसंच जीवाचं आहे. जीव अडकलाय देहात, देह संबंधी पदार्थात, कर्मात, पदात, सन्मानात, या सगळ्या अहंतेला आणि ममतेला त्यांनी पकडून धरलंय. जीवनीया छंद माझे वा वा वा, जीवनीया छंद माझे वा, याला म्हणतात अचूक प्रमाण. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. जसं त्या पोपटाला ज्ञान व्हावं आणि त्याने ते बंधनाचा असणारी गुंताळा सोडून द्यावा, मग मुक्तच आहे. तसं ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीच्या द्वारे आपल्याला ज्ञान देतात. अध्यात्म ज्ञान, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानानेच मुक्त होतो मनुष्य, दुसरा पर्याय नाही. ज्ञानेश्वरीच्या रूपाने पंगत आहे बरं. भाग्यवान आहे ती माणसं जी दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. कारण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीला ज्ञानोबाराय ताट म्हणतात, आणि या ताटामध्ये मुक्तीचं पक्वान्न वाढलेलं आहे. ज्या भाग्यवान पुरुषाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळते
वाचत चला. परत मानवी देह नाही मिळणार. महाराष्ट्रात मिळेल का नाही सांगता येणार नाही. वाचलं पाहिजे. सेवा सगळी वाचनाची आहे, ऐकण्याची आहे, पाठ करण्याची आहे, लिहिण्याची सुद्धा आहे. विठाला विठाला कोणती का होईना सेवा करा. ज्ञानेश्वरी तुम्हाला बरोबर मार्गाला घेऊन जाईल. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची म्हणून तुका म्हणे तेथे, म्हणजे आळंदीमध्ये. आळंदीत असं तर मग तुका म्हणे येथे सुखा काय येऊ नये राहे समाधाने चित्ताचे. आळंदीत सुखाला कमतरता नाही बघा. त्या आमच्या आळंदीकडे गुरुबंधू अनुभव आहे आमचा. आळंदीत दोन गोष्टी खूप चांगल्या आहे. एक, अशी भूक लागते आळंदीत महाराज, शिळ्या भाकरी सुद्धा गोड लागतात. आणि दुसरी, विश्रांती घ्यावया. आळंदी सारखी विश्रांती नाही, म्हणजे विनोदात सोडून द्या, पण खरं विश्रांतीचं स्थान आहे ते. विश्रांती खरी आळंदीतच आहे, कारण तृप्ती आहे. आणि भूक सुद्धा आळंदीत आहे. ज्ञानोबा आहे माऊली सगळ्यांची, साधकांचा मायबाप. आता करील ते काय नव्हे महाराज, हिराले ना आपलं, सांगतो 2-4 मिनिटात. विठाला विठाला ज्ञानोबारांनी तो धरणे करी तुकोबारांकडे पाठवला. फक्त 4 मिनिटं बाकी असे माझ्याकडे. ते धरणी करे पाठवला तुकोबारांकडे. पण त्याच्या अगोदर एक घटना झाली होती. गुजरातला अहमदाबाद नावाचं गाव, तिथल्या सावकाराला माहिती होतं की ज्ञानोबाराय समाधीमध्ये आजही जिवंत अवस्थेत आहे. त्यांना नवस केला. माझा नवस पूर्ण झाला की त्या काळातले 1,00,000 किमतीचे हिरे मी ज्ञानोबारांना अर्पण करणार. झाला नवस पूर्ण. मग आता हिरे तर अर्पण करायचे, न्यायचे कसे? आता अहमदाबादवरून सुरतला यावं लागतं, सुरतवरून नाशिक, त्यानंतर संगमनेर, आळेफाटा, आणि ते गुजरात आणि महाराष्ट्राच्या त्या प्रांतावर चोऱ्या जास्त होतात. ते जास्त चोरे मला माहिती आहे, कारण मी संसार सुटल्यावर मी एक सुरतला कीर्तन करून आलो होतो. आता ते इतिहास सांगण्यासारखा नाही, वेळ नाही तेवढा. ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. विठाला विठाला ते चोऱ्या जास्त होतात. सावकार हुशार होता. नारळ घेतलं त्याने. नारळाला 3 डोळे असतात. चांगला आहे का बरं, आता बारकावा सांगतो. 2 मृदू असतात आणि 1 डोळा कठीण असतो. हे फोडल्याशिवाय नाही कळत, आणि सांगायसाठी एवढा अभ्यास करावा लागतो. त्याने ते 3 डोळे फोडले, पाणीन खोबरं काढलं आणि 1,00,000 किमतीचे हिरे त्यात टाकले. नारळ बंद केलं आणि नारळ घेऊन आला. मजल दर मजल करत चाकणला आला. चाकणवरून आळंदी, आणि ते सारखंच जवळपास. ज्ञानोबारा त्याच्या स्वप्नात गेले, सांगितलं हे नारळ माझ्याकडं नको आणू, तुकोबारायांकडे दे. आता त्या नारळामध्ये 1,00,000 किमतीचे हिरे होते. ते नारळ तुकोबारायांकडे आलं, आणि दुसऱ्या दिवशी हा धरणेकरी तिथं गेला होता. ज्ञानोबारायांची आज्ञा म्हणून तुकोबारांनी त्याला 11 अभंगन 1 नारळ दिलं. त्याला राग आला ना, भाग्यात नसेल तर मिळालं तरी घेता येत नाही. तो लावू मी ज्ञानी व्हायला आलो, 11 अभंगात काय होणार आहे? अरे इथे 1 अभंगात महाराष्ट्र गाजवलं लोकांनी. 11 अभंगात काय होणार असं त्याला वाटलं. हो काय, कारण त्याला या गावातले लोक त्या गावात येत नाही. काही माणसं हुशार असतात, तालुक्यात कीर्तन नाही देत, बदलून अभंग एकच असतो ना, त्यामुळे त्या तालुक्यात नाही द्यायचं. दररोज नवीन तालुका. त्याने ते 11 अभंग नारळ तिथंच टाकले आणि गेला निघून. तुकोबारायांचा भक्त आला कोंडोबा ब्राह्मण. तुकोबारांनी त्याला ते देऊन टाकलं. एकदाच पारायण केलं 11 अभंगाचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पुराण सांगण्याचा अधिकार मिळाला. आणि घरी जाऊन कोंडोबा ब्राह्मणाने ते नारळ फोडलं. 1,00,000 किमतीचे हिरे निघाले. हे घटना वाचल्यापासून मी प्रत्येक कीर्तनातला नारळ फोडून पाहतो. काय सांगता, तुमच्यापैकी कोणी नवस केला असेल तर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
मिळाली ना ते फारच योग चांगला आहे तुमचा. पण आदर्श असणारे कीर्तनकार मिळणं फार कठीण आहे सध्याला. पण तुम्हाला मला वाटतं अल्पावधीतच हे मिळालंय सगळं. अल्पावधीमध्ये भाग्यवान आहात. हा कार्यक्रम चंद्राच्या कलेप्रमाणे असा नित्य असणारा वृद्धीला प्राप्त व्हावा आणि आपल्याकडूनही ज्ञानेश्वरीची सेवा घडावी आणि आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांकडून सुद्धा ती सेवा करून घ्या. हा परमार्थ आपल्यापर्यंत आला आपलं भाग्य. पण पुढच्या पिढीला सुद्धा आला पाहिजे. पुढच्या पिढीकरता तुम्ही धन किती कमवता याहीपेक्षा परमार्थ नावाचं महाधन किती कमवता याला जास्त महत्त्व आहे. अनुभव घेऊन बघा. कारण शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचे, तरच खऱ्या अर्थाने समृद्धी नांदेल. नाहीतर मग बरेच पगार चांगला असणारे सुद्धा आणि मोठमोठ्या पदावर असणारी सुद्धा माणसं आत्महत्या करतात. त्याचं कारण अध्यात्माचा ओलावा नाही. बाबा सांगत असतात तुमचा मुलगा रस्त्यावर खडी फोडणारा कामगार झाला तरी चालेल, पण जर त्याने जमिनीवर पाठ टेकली त्याला 2 मिनिटात समाधानाची झोप लागली पाहिजे. नाहीतर मुलगा खोऱ्याने पैसा जमा करतोय पण गोळ्या खाऊनही झोप लागत नाही. काय कामाची ही श्रीमंती. अध्यात्म हे आपल्या भारताचं वैभव आहे आणि ते आपल्याला परंपरेने मिळालं. जतन करा एवढीच प्रार्थना करतोय. दत्ता भाऊंच्या संकल्पनेतून सगळ्यांना ज्ञानेश्वरी सेवा घडते आहे. अशी सेवा आपल्या सगळ्याकडून घडावी अशी शुभकामना व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञाने